वाघोबा 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 तुला ह्याच्यात काय वाटलं एवढा होता ना काला काला ह्या काय म्हणतो काला एवढा होता एवढा तुझ्या आईची ना बापूचा तो काला काला याला कालावा लागतो याला गावीला कुठला अरे वाघोबाला काला काला पुतळ्याचा मांजर असतं मांजर असतं पुतळ्याचा बायकोन केळण खीर काय बायकोन केळण खीर कसली रताळ्याची की तुझ्या वाली फटकी मेरी बाई म्हणून का तू मेरी रताळ्याची पुरी खीर करणार होती अगं माझी बायको खीर कसली करते होती काय शेळ्यांची खीर करते शेळ्यांची खीर करते माझी जीभ जरा अरे तिचे छावे आहेत ना त्यांची खीर करते काय म्हणाली हा शेवयांची खीर बायकोन केळण खीर तिला वाद सुटला घमघम तिला वाद तांबू माझी चुकली गोवर्धन राणी तांबू माझी चुकली गोवर्धन राणी तिला शोधता नाही सांग ही ढळली विचार फक्त मनी नाही काही सुच हिला शोध कुठं फिरते कुठेही मोकाट नाही काही सुच हिला शोध कुठं फिरते कुठेही मोकाट गेली गोवर्धन राणी तिला शोधताना सांग गिरळली खतमानी काही काही तिला शोध कुठं फिरली कोणतेही मोकाट काही काही तिला शोध कुठं फिरली कोणतेही मोकाट काही काही तुझा शोध कुठा मिळते कुठेही मोकाट काही काही तुझा शोध कुठा मिळते कुठेही मोकाट तांबू माझ्या गोट्यातल्या वासराच्या मायेची तांबू माझ्या गोट्यातल्या वासराच्या मायेची तांबू माझ्या गोट्यातल्या वासराच्या मायेची साखर पारी दुधाचे कवीच्या नजारे कवीला कसा राहू कसा जावरू मलाने कवीला कसा राहू
माझ्या रसिक बांधवांनी नम्रतेची विनंती आहे, भगवान श्रीकृष्णाला कोण जर पैसे लावायला रंगमंचावरती येत असेल तर कृपया स्टेजच्या पाठीमागे चप्पल काढून पुढे यावं, एवढी नम्रतेची विनंती. धन्यवाद. अरे हे वाकड्या, तुझा बापू कोंबलं छुटे. अरे हे वाकड्या, अरे तुला येणार दादा येणार हात मारणार तेव्हा तू होताच कुठे म्हणजे काय सांगू मला इकडं मुंबईत आलेला मला मुंबईत आलं मी माझी तांबू काय शोधून जमून गेले. अरे या मुंबईत तुझी तांबू काय भेटत तरी कुठे भेटेल कुठे म्हणून मला राणीच्या बागेत गेलो. राणीच्या बागेत नेण्यामुळे फटके आली तांबू गायवर जायची माझ्या. बरं मला एवढी कलगीचं बॅग दिसलं मोठं. कलगीचं बॅग मोठा कलगीचा बॅग कुठे राणीच्या बागेत. राणीच्या बागेत यालाच कधी आता सगळा धूळ काढणार नाही का सगळी कागदपत्र करून जाते. मला राणीच्या बागेत कलगीचा बॅग दिसला आणि कलगीचा बॅग दिसला गुलगुल 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 कलगीचा बॅग दिसतो हलाय लागल्या बोल मला वाटतं तांबू काय फटके आली ह्याच्यात झाली त्या झाडखंड काय म्हणून फटके आली गेलो माझ्या मारला की माझ्या कलगीच्या बेता होईल. कलगीच्या झाडखंडावर तुझं अडका मारला. कलगीच्या झाडखंडावर अडका मारल्या बोलो मेरा खाली कोण आलं माहितीये का. कोण आलं. वाघोबा तुला ह्याच्यात काय वाटलं एवढा होता ना काला काय म्हणतो काल एवढा होता तुझ्या आईची बापूचा तो काला कालावा लागतो याला गावीला कुठला. अरे वाघोबाला मांजर असतं पुतला वैसे केल्या बोल मेला तर वाघोबा माझ्या माग आहे. मी वाघोबाच्या मुलं वाघोबा माझ्या माग आहे. मी वाघोबाच्या मुलं आहे. पुढे करता करता राणीच्या गेटवर आलो. राणीच्या गेटवर आला. राणीच्या गेटवर आला मोठं वडाचं झाड दिसलं. मोठं वडाचं झाड दिसलं. वडाचं झाड दिसलं त्या वडाच्या झाडाला पाला मारला गेलं खाली. वडाच्या झाडाला पाला खाल्ला खाली पाला मारल्या फटके आली आणि मेला मारली पाला मेवा उडली आणि वडाच्या शेंड्यावर जाऊन बसतो. पाला मेवा धरून तू वडाच्या शेंड्यावर बसतो. आता म्हटलं वाघोबाची काय अवकात पण ना काय म्हणतोस काय शेंड्यावर जाऊन बसलो आणि जरा वाटलं आलम गेल्या बोलो फटकी आली मी याला खाली बघतो तर काय काय बोले वाघोबा निघली नाही जाऊन मला मुद्या बरोबर तुझी वाट बघतो ना तू माझी वाट बघतो. आता काय करू मी याला झाडी केलं ह्याला दिलं तुला घाबायला असतो घाबायला काय वल्ला वलजीवरी खाल्ला खाली शिव गेला. मग काय केलंच का जरा झाले आता काही सोसत नाही. खाली गेलं तर वाघ मला चावून खाईल म्हटलं म्हणून वळणं सुरुवात केली. म्हणजे वळणं सुरुवात आधी पटकी तुझ्यावर नाही. आता कळशील का मी याला त्याचा वेळेला केलं उपासाला जाता आलं वरच्या सगळ्या झाल्या बोलव वळणं सुरुवात केली. वळणं सुरुवात केल्या बोलव फटके आणि वाघोबाच्या कानात पडलं गेलं कानात पडलं 4 वाघोबाच्या कानात पडल्यावर फटके आली. वाघोबा भीमोला जागा झाल्या बोलव आता पिसाल्या वाघोबा बरोबर पिसाल्या बोलव बरोबर त्याच्या कानात पहिल्या झाडाचं अमृत पडलं मी यालाच वरच्या पल्ल्या बोलव मी याला झालेला धरून ओले येणार म्हणजे तुझ्या झाडाला धरून वाघोबा वर जायला लागला. त्यामुळे तुझी झाड ताट आहे वरच्या काय बोलू नको चहा जगत पॅकिंग फोडून मग आम्ही आता मेला व्हायचा आणा धरून बोलून मिळतात. आता कलू काय म्हणते वाघोबा हार्ट्या पडले ना आता मला काय सोचत नाही म्हटलं बोलो घाल होती तिथं आवडली होती तिथं आवडली तुला अशी आवडल्या बरोबर फटके आली त्याला काय सांगू काय सांगतोय नाही झालं ते इच्छा काय झालं मिळालाच नाही का वाघोबा वळणं आज्यातनं खाली पर्यंत जायचं मिळाला. आता म्हटलं खाली येतो खाली आलो मेलो फटके आली हिकलं आलो मिळाला शिक फुलं तांबू काय खाल्लं ना काय ना तुला मिळालाच का दादरचा वडापाव खाऊता जाती झाली ना फटकन तुझ्या दूध काढून घेतो जाती टाइम मला लागला टाकी पुस्तक खोलून मिळाला त्याचा पाणी पिऊन घ्यायचा फटकन आज बघाय मला चुलगत करून टाके माझा कम त्याला काय तुझी ना तुझ्यावर फटके आली कधी जन्मताना मिळाला आता आईची बाबता वाटला मला माझी गमती तिच्या आईची बाबताची अरे तो सगळं जाऊ दे देव बाप्पा आले तुझ्या बापच्याला काम बाप्पा आले देवांच्या कल्लीतल्या अरे देवबाबा काय म्हणताय आपण आज कोणता तरी खेळ खेळूया. आपलं एवढ्या रात्री कुठला खेळ खेळूया खेळूया कुठं माझ्या तू यालाच मागणार कधी व्हायचा हात चुकला तर केव्हा खाली जाय काय मला खाली जाय मी यालाच कधी माझ्या मित्र आणि तुला माझ्या खांदा मला नाही मी यालाच कधी
एखाद्याला मान द्या कधी नाही बाबा तुझ्याकडे कुठला केलाय विटी दांडू गेले या मी याला हातापायाची काली आणि सगळ्याचं तुंतून झालेलं आहे आणि मी याला म्हणतो विटी दांडू गेली बाबा तुझी विटी पण नाही आणि तुझा हुतू पण नाही खेळायचं का बाबा एकच खेळ खेळायचा कोणता चेंडू खोली चेंडू खोली त्याला इथे याला चेंडू खोली आहे का तुझ्या बाबा चेंडू खोली आय चप्पल आवाज तुझा बाबा गणपत तुझ्याकडे आहे मी लगेच घेऊन येतो हा चोरता जातीचा चोर आहे लोकांच्या भानवशीवर मतान व्हायचं मतान शिव मतान पण याला फक्त याला चोर खाणे अरे ये वाकड्या ही खोली अरे काय चेंडू काय वेळ द्या गंमत आहे तिला अरे हे फटी हे चेंडू आई शपथ ह्याला बोलत नाही ह्याचा बापूच म्हणजे बाबू पण दाखवायला पहिला देव पाठवू दे चोकाच खेळा गाय पण खेळतात बाकी काय तुला भेटत काय काय कुठलाही माझू करता झाली बरं याला त्या परी जाणार त्याला काहीतरी सांग यालाच कधी नाही का याच्या बापूस लोकांनी दाखव तरी खेळ भावानो माझ्या कशी झाला मला वाटलं किरडी सलाड खायची मला पाया खायची त्याला सावकाश माझी पत्नी हाय हाय काय तिकलं त्या मामाने चोरून ठेवला नाही तर मग 50 लाख घातला ना आई शपथ सांगतोय बघा चष्म्यात दिसत नाही तरी पण सांगतोय मी त्याच्या तू खेळ आपण लोक झाला मी आलाच कधी मला शिजू नाही का माझ्या आईच्या चष्म्यावर मारला होता मावशी चष्मा तुझा आहे ना जागेवर जल्दी मावशी हट्ट केवलं ना उद्या कसा टाकशी कसा टाकू वेळ जाऊ लागता टाकतो दम 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 तू कसा आला होता मी याला येतो असं आई तुझ्या फाटकत आलं काय असं त्या मसोत्याला आणून दे मी याला लावणार लागलं तुम्ही चांगला कसा बघायला अरे मी यालाच कधी भया गणपती चेंडू तुझ्या हातात याला आणि ह्या तुझ्या हलकत होणार लागला तर मी तुला लढायचं कुणी मी बहुत तुला लढायचं नाही हे आहे तू लढशी बचकेली ती पण नाही म्हणते तुला लढायचं कोण कोण नाही आणि तुला बोलायचं कोण कोण उद्या कसा माहितीये का 1 टप्पा 2 टप्पा आणि 3 टप्पा नाही तर तुला मुस्तात तरी फुल उद्या तुला मला ना नाकाचा घुमगुणा नाही फुल का तू मग कधी नाही काय झालं मला माझ्या पोटावर मला भूक लागली तुला भूक लागली देव बाप्पा वाकड्याला भूक लागली चोरी करायची दही दूध लोणी तूप सगळं खायला मिळणार वर्ण हिकलं हल खाली हळू नको याला चोरी करायची कशी तुम्ही सगळं माझ्या मागे मी जरा सवाईत फुगो होतो अच्छा तू पुढे होतो लवकर हो फुलं होतो त्यांना घुसवतो
लागली काय लागली काय शेकलं शेकलं तुमची वाचा गेली बोलता बोलता ती मला तुम्ही सांगितलं मला मला तुझ्या मुंग्याचं बोला जागा मलची कामाला नवाने करायचं मी आलाच कधी नाही काय बघताय काय याच्यात लोणी लोणी काय आहे लोणी अरे लोणी आहे लोणी साहेब पहिले काहीतरी लागलं असं दाताला काय लागलं काशी लागलं अरे समगली आहे समगली 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 सामग्री असेल काय सामग्री मी याला सामग्री आला तर तुला खाम टाकते सामग्री एकच मगल आहे की मी या सामग्री अरे काय आहे काय त्याच्यात नमू का अरे नमू काय मला आला तो कोण असतं बाबू मनुका आणि काय सांग आणि काय काजूगर 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 आणि काय गदा अरे गदा गदा कसं हातावर काय केला आता माझ्या माझ्याच तेव्हा काय बसतो कसली आणि तू कोण काय ही गवल्याची नाय तू गवल्याची नाय नाही दारका दे माझ्याकडे मला तुझ्या तोंडाला कांदा लागू दे म्हणजे ही लोकांना हसताय ही हसताय ह्या चेतो घातताय कशी कशी हसताय कोणी ही तुला नाही ठावी कोण वय सगळं कांदोलीला नव्हतं ना युट्यूबर वयांची हिरोईन आहे तू काय म्हणाली देव काय करण्यात आली अरे ही सगळ्यांची हिरोईन असली तर तिच्यावर डोळा गुड्डू मध्ये मारताय त्याच्यावर मला गेले साली लग्न केला ना काय म्हणतोस का एका बायकोसोबत लग्न केला एका बायकोचा नवरा आहे हॅलो हे पहा आलेले पाणी पवना हा झोंबे अंगाला शहाला गवबिंदुली मी भिजले अंग सारा सारा सूर्याच्या किरणाने गवबिंदू टिपले सूर्याच्या किरणाने गवबिंदू टिपले सज
अगं काय काय झालं तुला दात काढायला? अगं सगळं हसण्यासारखं झालं बघ. म्हणजे नेमकी झालं तरी काय? एकाच काताने घेतली आणि एकाच घराकडे बसली. तेवढ्यात तो आणि तोंडातच घेतलंय ग. बाई पागल झाले का? अगं ह्यात काय तुम्हाला वेगळं वाटलं? काय ते तूच प्यायला लागला चावट तुझच्या. असं होय. हे जरा पुढे ग तू. काय झालं तुला? अगं काल नाही कृष्णाने माझ्या गल्ली गळीतून पडत होतीस. अगं ते होय. अगं काय सांगू तुला, गल्लीत कृष्ण गोट्याने केला होता. अगं मग काय, त्याच्या डोक्या इथल्याने पलायला ग. बाई कृष्णाचे मोठे तुझ्या हातात. अगं तुला काय सांगू ते होय. कृष्ण म्हणाला आपण विटी दांडू खेळूया. कृष्णाला दिला दांडू आणि मी घेतली विटी. बाई कृष्णाची विटी तुझ्या हातात. काय ग साऱ्या लोकांना तुझी चर्चा आहे. कसली ग चर्चा? चेंडूबाई गेलं असते. अगं चेंडू फळी होय. अगं काल मला म्हणाला तू आपण दोघं चेंडू फळी खेळूया. त्याने माझ्या हातात दिली फळी आणि त्याने धरला चेंडू. बाई कृष्णाच्या हातात चेंडू, चेंडू, चेंडू. ते सगळे राहू दे. आपण साऱ्या पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजार जाण्याचं ठरवलं. पण आपल्या कुणाला मथुरेचा बाजार माहिती नाही गो. अगं आपल्या सुधारची मावशी आहे ना, तिला आपण जाऊ. अगं तूच मग मस्त कालच ठिकाणी माझं भांडण झालंय. अगं त्या दोघीने मी एकमेकांच्या मनावर बसतो. अगं दादा तुझं आणि मावशीचं जमलं, मग तू सांग मग जाऊ. ठीक आहे मी मारते मग. ए मावशे मावशे मावशे. अगं मावशे मावशी तुझी आईची बहीण आहे ती. मावशी का मावशी, मावशी ग मावशी. मावशी का मावशी. आले गे रंगबाई आले. राधिके झोप गे थांबा येते जरा तुमच्या जोडीला. वरण लुगडं अण्णा बराला काढून ठेवलं कोसवरच्या कुटीला. वरण लुगडं अण्णा बराला काढून ठेवलं कोसवरच्या कुटीला. राधिके झोप गे राधिके झोप गे थांबा येते तुमच्या जोडीला. आवडण डोंगरात नावाला काढून ठेवलं कोसवरच्या कुटीला. आवडण डोंगरात नावाला आयुष्याच्या संसाराला माग भरली तुझवाने मला मुलाचा माझा मान. आई समान आई समान काम नामा तुझा तुझा काम सारा आवडून येते जरा काम. आवडून येते जरा काम. आवडून येते जरा काम. म्हातारा नवरा
अगं बया 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 हिरा नीरा राधा साऱ्या तुम्ही म्हणून मथुरेच्या बाजारला चालल्यात वाटतं. काय करा ते अगं मावशी, ते सगळं राहू दे. आता तू मगाशी गाण्यात तुझ्या नवऱ्याचं गुणगान गात आलीस ना, त्याचं नाव तरी काय? अगं एवढे दिवस माझ्या बरोबर आदरले तीस माझ्या खोवाचं नाव नाही ठेवत तुला. अगं मी कधी विचारलं पण नाही आणि तू कधी सांगितलं पण नाही. अगं सांगणार कोणत्या वेळेस साडे सामान्याने एक बदलत असतो. अगं आता सांगेन ना तो पुढच्या साडे सामन्यात तोच असं नाही ग. मावशी आता कोण आहे ते तरी सांग. बरं ठीक आहे आता कोण आहे त्याचं मी नाव सांगते पण नीट लक्ष देऊ नये खा. कणकण कुदली मणमण माती, कणकण कुदली मणमण माती, मना मातीच्या उभारल्या भिंती. सासूबाईंच्या पोटी जन्मले राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पाने 32 सुपाऱ्या, 32 पानांना लावला चुना. पायात पंजन चालू कशी, गळ्यात गर्दन माकू कशी, नाकात नथनी बोलू कशी. लेख सुनील दावळची, सून अनिल गराटेची आणि अस्तुरी युट्यूबर निखिल मिरगळची. अगं हे आमचे भरतात. हे बघ आपण इथवर तर आलोच आहोत. हा घाट चढून जायचा असेल ना तर साऱ्या जणांनी एक सुंदरसं गाणं घ्या. अगं आपण कधी चढून जाऊ तुम्हाला देखील कळणार नाही मला देखील समजणार नाही. अगं मावशी, आम्ही तर तरुण मुली, आम्हाला कोणतं येतं गाणं, तूच घे. अगं माझं कसलं म्हातारीचं कशात काय आणि फाटक्यात पाय, पहिल्यासारखं काय जमते आता. अगं मावशी घे ग. बरं ठीक आहे तुम्ही सगळे आग्रह करता म्हणून मी घेते पण मला कोरस द्या हा. चला जाऊ चला मथुरे बाजाराला, चला जाऊ चला मथुरे बाजाराला. जाऊ दही दुधाच्या व्यापाराला. अवघड घाट बळगाची वाट, तरुणी झाला तुम्ही दैवाची वाट. अवघड घाट बळगाची वाट, तरुणी झाला तुम्ही दैवाची वाट. निघाला बरोबर चला ना चला जाऊ चला मथुरे बाजाराला. जाऊ जाऊ चला मथुरे बाजाराला. जाऊ दया दुधाच्या व्यापाराला. जाऊ दया दुधाच्या व्यापाराला.
त्या सगळ्यावर बाई बाई पोर दिसतो बघा कसला चिकना, काय ते केस, काय ती दाढी, काय ती मिशी, काय ती भोयावर पडलेलं क्रिकेटचं मैदान, सगळं कसं एकदम ओके. तुला ही चकना म्हणाली नाही, तुझं कुठलं काय तुझं कधी अरे चकना नव्हे, चिकना चिकना म्हणजे सुंदर म्हणाली. चिकना सुंदर, चिकना सुंदर आणि सुंदर की नाही, मी तर आमचे सुनील डावळ आहेत ना त्यांच्याकडनं आणले रेड्याचं नाव ठेवलंय. याला याला म्हणाली, तू मला याला म्हणाली. अरे आयाच्यात रेडा म्हणायचा प्रश्न आलाच कुठं. कुकुलने कमले बीन कोवताची लोणं बचून तुला काय समजली. ए दात कशात घालून तुझे, अरे मी जर अशी पिकली ना तरी आहे तू तर निघतात दिसतेस काय. अरे मी आहे अनिल गराडेंची नात, तसं का ते एकाडीचाच भाग, पण ते अक्षय आग्रे आहेत ना त्यांच्या पट्टीवरची पान सुपारी खायला माझे दात आहेत ताट. एकटीच चालले होते रस्त्याने, ते निखिल मिळकर घरात मला कसे म्हणाले मावशी बसकी का दारात, पण भाऊ पुढे जाऊन बघते तर काय सगळ्या युट्यूबवर ऍटम त्याच्या घरात. मग तशीच झाली पुढे धरला आमच्या सुनील देसाईचा हात आणि काढली गावभर वारात. हे फिक्स असले हे टेम्पररी एरर, कधी नेटवर्क मध्ये असतात तर कधी कवरेज क्षेत्राच्या बाहेर. अरे लाईनीत कसले घेतेस, सुंदर असे हरिण त्याचे उळे पाय. अरे सुंदर असे हरिण त्याचे उळे पाय. आल्यापासून मला युट्यूबर सूरज गायकर कुठं दिसला नाही, वसऱ्या गटारात बसवला की काय. सगळा युट्यूबर पण मी तिथे पण गप्प नाही बसली, फिरायला गेले नाळा सोपाऱ्याच्या खाडीला. लागला कांदा तुझ्या कधी नाही तर तुझा एवढा जीव होत तुझा होता वय हायच्या पुढं जरा गेल्या तिथं पत्ते मी पल्लवळी म्हणून जीव गेला तुझा. तुझा गेले माझ्या जीव उठलेला. अरे फिरायला गेले नाळा सोपाऱ्याच्या खाडीला आणि मागे येऊन बघते तर काय, आग लागलेली माझ्या मित्र प्रदीप मिरजोळ्यांच्या दाढीला. हे पेंद्या, अरे साखरेचं पोत सुईनं ओसवले, साखरेचं पोत सुईनं ओसवले आणि ते सूरज तुमरे आहेत ना त्यानं भीमोडन पावडर लावून फसवले. अरे गाजराचा केला हलवा त्यात खोबरे टाकलं किसून खोबऱ्या खिचून गाजराचा हलवा कर नाही तर रताळ्याचा हलवा कर आणि खोबऱ्या खिचून टाक नाही तर अक्का टाक. मला कुठं खोबऱ्या खिचून गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून निखिल मिरकर आल्यापासून बसले रुसून जाते आणि खाते त्याला चाटून पुसून. ए बाबा तुम्ही कोणबी असं खायला ना माझ्या पोरीला हात लावायचं नाही. मला आम्ही कोणबी नाही आहे. तू ह्याला नाही ओळखला. हा कोण? ह्या चिंगूच स्वामी. चिंगूच स्वामी. हा चिन्नू स्वामी. अरे हा कोण? मुत्तूच स्वामी. हा चिन्नू स्वामी आणि हा मुत्तूच स्वामी. आणि तू वेणुगोपाल अय्यर. कुठल्या नदीतला वयाला तू? नदीचा वय नाही. अरे कोण? चिंगूच स्वामी. मुत्तूच स्वामी आणि मी वेणुगोपाल अय्यर. इतकं पर्यंत दूरपर्यंत चिंगूच स्वामी मुत्तूच स्वामी वेणुगोपाल अय्यर. भगवान होते मी ते आले तर माझं तुझं एक नाव घेऊन टाक फटकन. काय. अरे परवाच गेली होती बैलगाडी शर्यतीला, तर बैलगाडीच्या पाठीमागे लावला होता ठेपा. काय म्हणतो फटकी आली मेरी म्हणतो बैलगाडीच्या पाठीला तुला ठेपा. बैलगाडीच्या पाठी लावला होता ठेपा. पेंड्या तुझं नाव घेते मेल्या तुझा बसू दे चेपा. हॅलो हे पहा सुपर हिट मावशीसाठी आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे बड्डे बॉय शुभम जोशी यांच्याकडून मावशी आघाडीत बिघाडी चालली कुस्ती आणि नाना दाभोळकर तुमचीच आहे माझ्या हृदयात वस्ती. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर उलट घालतात. अरे एकाच मापाचे असतात, थोडीशी कापून ऍडजस्ट करायची असतात. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर हर्षद घोटाळचं नाव घेते मी कल्पेश लाखांची लवर. काय म्हणजे कोणाची
नाव घेतलं का हो. आता मी पण फटके काय बोलणार ओके मी फटके नाव घ्या मला नाही नाही तर अगं बायकोन केला खीर काय बायकोन केला खीर कसली रताळ्याची की तुझ्या वाली फटकी मेली बाई म्हणून का तू मेली रताळ्याची कोणी खीर करणार होती अगं माझी बायको खीर कसली करते होती काय शेवयांची खीर करते शेवयांची खीर करते माझी जीभ जरा अरे तिचे छावे आहेत ना त्यांची खीर करते तू. काय म्हणाली शेवयांची खीर बायकोन केला खीर तिला वाद सुटला घमघम बायकोन केला खीर तिला वाद सुटला घमघम अगं झाले मचे तुझं नाव घेतो चीन तपाक दमदम अरे पेंद्या नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून झोपून नाना दाभोळकरांच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि हर्षद गोडरांचं नाव घेते चार घरी राखून. उलुयू काय उलुयू हे काय आणलं? गुच्छ तुला काय चांगलं गुच्छ भेटलं नाही. तुझ्या बच्चाले पुष्कळ नको किती फिल्मान आणले वाटते अगं ते पुष्पगुच्छ आहे मग पुष्का गुच्छ आहे हे पेंद्या अरे मला ना तुझ्यावर बघितल्यानंतर मी तुझ्याला पागल झाली झाले तुझ्यावर फिदा मी पेंद्या झाले तुझ्यावर फिदा झाले तुझ्यावर फिदा मी पेंद्या झाले तुझ्यावर फिदा. ती तुझ्यावर फिदा झाली माझे पुढे झाले हो. काय छप्पन काली मैना आवाज करत मी ना तुझ्यापेक्षा किती मी याल्याची घस लागली हस लागली दोन तस नाही पवित्र बोली दोन कटबन म्हणजे पवित्र बॉडीला काय मुंबईत आल्यापासून पाणी लागलेलं नसलं आता गावात गेल्यानंतर आंघोळ केलं. आपल्या गावाला पाणी किती स्वच्छ आहे माहितीये का झाली मैना तू दिसतेस चालून वय कोलोना जाशील मरून ही सगळी 5-50 पोलं तुला टाकीन पुलून हे ना पिलेम कलून या 5-50 पोरांनी जरी मला टाकली पुरून तरी निवड्यातून आलेले नाना दाभोळकर मला काढतील वाढून. त्यामुळे माझ्याच आहे. हे गोकुळातच राहिले पाहिजे ए बाबा, हे गोकुळचे दोन गोकुळातच राहिले पाहिजे.